मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझ हित करीते सकळ तेने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा याची आवत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे श्रीमंत संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भक्तीचे कळस सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे देवमान्य संत संत मान्य संत लोकमान्य संत असणारे शांतता व महंता ज्यांच्यामध्ये नित्य वास करते नवे नवे हिंदू हृदयी सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहू निवासी श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा सर्वांच्या सुपरिचित असणारा असा अभंग भगवंत चिंतनाकरिता निवडला। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि त्या नियमाप्रमाणे आज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी नाशिक जिल्हा आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ यांच्या संजीवन समाधीमुळे पावन झालेली भूमी तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि या पावन झालेल्या भूमीमध्ये श्री क्षेत्र गिरणारे वाडगाव या परिसरामध्ये दत्तप्रभूच्या प्रांगणामध्ये आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत, कारण रामदास भाऊ मुर्तडक यांची सुकन्या कुमारी भाग्यश्री रामदास मुर्तडक ह्या चिमुकलीचा प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी काय झालोय एकत्रित झालेलो आहे। रामदास भाऊ मुर्तडक आणि त्यांच्या सहपरिवाराकडनं ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली आणि या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा मला योग आला। माझी मीच मला धन्यता देते। विठ्ठल या कीर्तनासाठी अनेक गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्त बारायण गोकुळ महाराज पुंड या ठिकाणी स्वतः भागवताचार्य कीर्तनकार असून देखील माझ्या चिमुकलीच्या कीर्तनासाठी या ठिकाणी ते श्रवणासाठी येऊन बसलेले आहे। मोठ्या अंतःकरणाने ते या ठिकाणी येऊन बसले, मी माझं अहोभाग्य समजते आणि त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाळ या कीर्तनरूपी सोहळ्याची शोभा वाढवण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचे एकदा ऋणनिर्देश व्यक्त करते। विठ्ठल विठ्ठल मृदंगावरती सुंदर अशी साथ करणारे महाराष्ट्र भूषण असणारे ताल महर्षी मृदंग वादक हरिभक्त पारायण आदरणीय मुकुंद महाराज भाग्यवंत या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते। गायनाची सुंदर साथ करणारे आमचे दादा आदरणीय हरिभक्त पारायण विश्वनाथ दादा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते। दुसरे गायनाचार्य आमचे हरिभक्त पारायण आदरणीय सोपान महाराज गायकवाड त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते।
तुमचं दादा नाव? स्वयं. स्वयं या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे देखील महाराजांचे ऋणनिर्देश व्यक्त करते आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत जसाचा तसा पोहोचवतायत. त्यांची उत्कृष्ट पद्धतीने साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यांचे नाव हरिभक्तपरायण आदरणीय राहुल महाराज फपाळे. त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. आणि हा सोहळा पुन्हा एकदा जर तुम्हाला पाहावासा वाटला तर यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. आणि आमच्या यूट्यूबचे दादा रोहन महाराज धोंगडे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. या ठिकाणी बसलेल्यांमध्ये कुणी महाराज मंडळी असेल त्यांच्या चरणाला नतमस्तक होते. कुणाचं नाम उल्लेख जर राहिला असेल चुकून तर दिलगिरी व्यक्त करते. अतिशय महत्त्वाचं असेल तर मला येऊन या ठिकाणी सांगितलं तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल दत्तप्रभूच्या प्रांगणामध्ये आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत. कारण काय? अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच काय हो? वाढदिवस. पण वाढदिवस या शब्दाला आरोप लागलेला आहे. म्हणायचं वाढदिवस, पण काय असतो? जीवनातला तो क्षय दिवस असतो. पण अभिष्ट चिंतन सोहळा, थोडा आवाज वाढवा दादा, आणि बोलताना थोडा इकोचा टच द्या मला. अभिष्ट चिंतन सोहळा नेमकी काय? शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. ज्या व्यक्तीचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्या व्यक्तीच्या ठरलेल्या वेळेमध्ये काही अनिष्ट घटना घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या इष्ट देवतेला सामूहिक करणारी प्रार्थना म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल विठ्ठल आणि आपण या ठिकाणी चिमुकली असणारी कुमारी भाग्यश्री रामदास मुर्तडक हिला अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालो. तिला अकल्प आयुष्य लाभो, पुढचं जीवन तिचं निरोगी लाभो, तिची प्रगती हो आणि सहपरिवाराची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच मागणी आज आपल्याला दत्तप्रभूच्या चरणी मागायची आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्याची मागणी आपल्या सर्वांना भगवंताच्या चरणी करायचीच आहे. पण मागणी करत असताना देखील भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन करायचे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्यापूर्वी काही सूचना मी देऊ इच्छिते. जे आजूबाजूला उभे राहिलेले आहे किंवा बसलेले आहे त्यांनी या ठिकाणी धर्म मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. मी नारदाच्या गादीवरती उभं राहून तुम्हाला विनंती करेल, ज्यांच्या पायामध्ये चपला आहे त्यांनी त्या बाजूला काढावे. विठ्ठल विठ्ठल दुसरी सूचना, कीर्तन चालू झाल्यानंतर कुणीही आपली जागा सोडायची नाही. कारण काय? ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण नामचिंतन घडत असतं ना त्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाप राहत नाही. काय सांगितलं? कुठल्याही प्रकारचं पाप राहत नाही. मग नेमकी काय होतं? धर्म मंडपामध्ये येऊन बसलेल्या व्यक्तीचं ते पाप असतं ना ते 2 फुटाच्या अंतरावरती जातं आणि ते पाप विचार करतं मी कुणाच्या डोक्यावर जाऊन बसू. आणि कीर्तन चालू असताना जी व्यक्ती उठली का सर्वांचं पाप काय होतं? त्याच्या डोक्यावरती जाऊन बसतं. बस सर्वांचं पाप जर आपल्या डोक्यावर घ्यायचं नसेल तर कीर्तनातून उठायचं का? उठायचं का? काहीतरी बोला. उठायचंय का? विठ्ठल विठ्ठल तिसरी
सूचना, कीर्तन चालू असताना बडबड करायची नाही. कारण कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होनी. बेडकाचा जन्म जर पुन्हा तुम्हाला घ्यायचा नसेल तर कीर्तनामध्ये बडबड करायची नाही. सूचना संपल्या, चिंतनाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारे पंढरीशू पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेकरिता निवडलेला अभंग हा या वारकरी संप्रदायाला लाभलेलं थोर प्रेममूर्ती संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला जर आपली नौका योग्य पद्धतीने पार करून घ्यायची असेल ना तर योग्य ठिकाणी विश्वास ठेवणं महत्त्वाचं. नेमकी तो विश्वास कुठे ठेवावा आणि त्याचे परिणाम काय हेच आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आणि आम्हाला उपदेशात्मक रूपामध्ये सांगताय. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज नेमकी कोण होते? कोण होते की ज्यांच्या वाणीला काही कल्पापासून असत्याचा स्पर्श झालेला नव्हता. काही ठिकाणी शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, एखाद्याचं चांगलं होत असेल, परोपकार घडत असेल, लग्न जुळत असेल तर एवढं तेवढं खोटं बोललेलं चालतं. पण या शास्त्राच्या विरोधात जगद्गुरु तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पतन त्यासी संदेह नाही. एखाद्याचं लग्न जुळू दे, एखाद्याचं चांगलं होऊ दे, पण तू जर खोटं बोलला तर तुला पतनाला जावंच लागणार, अधोगतीला जावंच लागणार. अहो आपलं सोडा, धर्मराजा खोटं बोलला, कुणाच्या सांगण्यावरून? कुणाच्या? भगवंताच्या सांगण्यावरून. पण स्वर्गारोहणला जाते वेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला, अंगुष्ठ त्या कर्मा साठी गेला. भगवंतांनी खोटं बोलायला सांगितलं तर धर्मराजाची ही स्थिती, मग आपली काय होणार? विठ्ठल विठ्ठल इथं गोड वाटतं, एखाद्याचं लग्न मोडायला गोड वाटतं महाराज, एखाद्याच्या परमार्थामध्ये आड यायला गोड वाटतं, इथं खोटं बोलायला गोड वाटतं, पण परिणामाचा विचार नाही केला जात. पुढे काय? पुढे पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, यमदंड. ते यमदूत असे चापकाने फोडून काढतात महाराज. मारिती घोडीती तोडीती निठुरा, 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 यमाची कर बहुसाला, मारिती घोडीती तोडीती निठुरा, यमाची कर बहुसाला, मारिती घोडीती तोडीती निठुरा, मारिती घोडीती तोडीती निठुरा, मारिती घोडीती तोडीती निठुरा, मारिती घोडीती तोडीती निठुरा, मारिती
झोडीती थोडी निष्ठूर. एक काम करा, रामदास भाऊ कुठे? विनेकरींना उभं राहण्यासाठी काहीतरी बसतान द्या बरं. विठाल विठाल हो, ते यमदूत असे चापकाने फोडून काढतात महाराज. ते हा विचार करते नाही हे हवं पय, हे कीर्तनकार आहे. बाबा यांच्या हाताने लई लोकांनी माळा घातलाय. सध्या त्यांचं नाव पत्रिकेत झळकतंय. याचा विचार नाही करत ते. मी नाही म्हणत नाही त्या यमाशी करुणा, त्या यमाला करुणा येत नाही महाराज. मग काय, आज येथून मागे जे काही केलं ते सोडून द्या. पण दत्त प्रभूच्या प्रांगणामध्ये आपण एकत्र झालो ना, तर आज सर्वांनी एक संकल्प करायचा. इथून पुढे जीवन जगत असताना कुणालाच त्रास होऊ नये असं जीवन जगायचं. खोटं बोलायचं नाही. कीर्तन संपल्यानंतर एवढे 2 वाक्य जरी जाताना तुम्ही घेऊन गेले ना, तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या वाणीला काही कल्पापासून स्पर्श झालेला नाही असत्याचा, आज त्या तुकोबरायांचा अभंग चिंतनाकरिता निवडलाय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला जर आपल्या जीवनाची नौका योग्य पद्धतीने पार करून न्यायची असेल ना, तर योग्य ठिकाणी विश्वास ठेवणं महत्वाचे. मग नेमकी तो विश्वास कुठे ठेवावा हेच आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. संताची पायी हा माझा विश्वास. दुखणं जर लागलं तर आपला विश्वास कुणावर जातो? वैद्याच्या पायी हा माझा विश्वास. कपडे शिवायचे असले तर आपला विश्वास कुणावर? शिंपीच्या पायी हा माझा विश्वास. तात्पर्य, प्रकृतीनुसार आपला विश्वास बदलत आहे महाराज, पण त्या विश्वासाचा काही फरक आहे का आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे का? मग नेमकी जीवनाचं सार्थक करायचं नेमकी विश्वास म्हणजे काय? किती अक्षरी शब्द आहे? किती अक्षरी? बोलत नाही का? हा, तिकडे येऊ का महिला वर्ग? माझ्या कानात सांगता का किती अक्षरी शब्द आहे? 3.5 अक्षरी. आणि आपला जर नरदेह बघितला तर किती आहे वो? तोही 3.5 आहे. महाराज 3.5 हाताचा नरदेह भगवंताने दिलेला आहे, पण 3.5 अक्षराचा शब्द म्हणजे विश्वास. संबंध आयुष्य आपल्या या एका शब्दावरती काय आहे? अवलंबून आहे. मग जीवनाचं सार्थक करायचं असेल तर योग्य ठिकाणी विश्वास ठेवणं महत्वाचं. विश्वास आणि श्रद्धा एकाच हेतूने वापरला जातो, परंतु श्रद्धा आणि विश्वास यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कसा? श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, ती श्रद्धा. विश्वास पुल्लिंगी आहे, तो विश्वास. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म तत्व आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. एखाद्या व्यक्तीतील गुण समजले की श्रद्धा वाढते, पण त्याच व्यक्तीतील दोष समजले की श्रद्धा काय होते? कमी होते. म्हणजे काय? श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास मात्र सारखा आहे. श्रद्धा आंधळी असू शकते, विश्वास मात्र जागरूक आहे. बघा, आपल्याला अनेक ठिकाणी पाट्या लिहिलेल्या दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन संस्था. कुठे अंधविश्वास निर्मूलन संस्था असं वाचलं का? मुळीच नाही. म्हणजे काय? श्रद्धा आणि विश्वास यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल
विश्वास महत्वाचा आणि संसारामध्ये देखील विश्वास महत्वाचा. पण परमार्थ म्हणजे नेमकी काय? आपली धारणाच आहे. चंदन लावलेलं, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातलेली, हातामध्ये पताका घेतलेला, देहू पंढरपूर आळंदीची वारी करणारा व्यक्ती दिसला रे दिसला की तो काय आहे? काय म्हणतो आपण? पारमार्थिक आहे. पण परमार्थाची एवढी संकुचित व्याख्या आहे का? परमार्थाची यथार्थ व्याख्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजेच परमार्थ करणे. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याकडे जे काही धन आहे ते श्रेष्ठ धन आहे का? त्याचा मेल्यानंतर काही उपयोग आहे का? मुळीच नाही. मग श्रेष्ठ धन म्हणजे नेमकी कोणतं धन? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, जे धन कितीही खर्च केलं तरी संपत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, जे धन मेलो तरी आपली संगत सोडत नाही, ते धन म्हणजे श्रेष्ठ धन. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण किंवा संपदा तयाची नसरे कल्पांती. संपदा तयाची नसरे कल्पांती. जोडविला देव भक्तीला संपदा तयाची नसरे कल्पांती. मुळात संत धनाच्या विरोधात नाही. ते असं म्हणत नाही की तुम्ही धन कमवू नका, जरूर कमवा, पण कसं? उदास विचारे वेचकारी हो, उदास विचारे वेचकारी, उदास विचारे वेचकारी हो, उदास विचारे वेचकारी. धन उत्तम व्यवहार. उत्तम या शब्दाखाली अंडरलाईन करा. कसं धन जोडायला सांगितलं? चांगल्या व्यवहाराने काय करा? धन जोडा. आणि पुढे काय सांगितलं? उदास विचारे वेचकरी. वेचकरी म्हणजे खर्च करी, पण कुठेही खर्च न करी, योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी योग्य त्या कामासाठी काय करा? खर्च करा. पण जुने लोक अजूनही सांगतात धन लक्ष्मी ही एका ठिकाणी राहत नाही, स्थिर राहत नाही. मग काय? आपल्या जीवनामध्ये आपण रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धावपळ करतो. कशासाठी? कशासाठी? सुखाच्या प्राप्तीसाठी. सुख मिळतं का? मिळतं का? दुःखाचं मूळ कारण म्हणजे संसार आहे. दुःख बांधवडी आहो आई हा संसार, दुःख बांधवडी आहो आई हा संसार, दुःख बांधवडी आहो आई हा संसार, दुःख बांधवडी आहो आई हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठे किंवा काय संसार दुःख मुळा चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आहे महाराज. कशासाठी? सुखाच्या प्राप्तीसाठी. पण सुख मिळत नाही महाराज. हा संसार असा आहे ना की अंगणामध्ये लिंबाचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा करायची, असा हा संसार आहे. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा या मृत्यू सागरामध्ये जन्माला आलेल्या जीवाला तुम्ही आयुष्य तर दिलं पण सुख दिलं नाही. मग नेमकी हे सुख कुठे आहे देवा, याचा पत्ता तरी सांगा. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना मृत्यूलोकात जन्माला आलेला जो काही मनुष्य आहे ना तो माझाच अंश आहे. पण जन्माला येताना याने आईच्या उदरामध्ये मला वचन दिलं, आठवीन पाय हा माझा नवस रात्रन दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस मी तुझं भजन करेल देवा, पण या दुःखातून तू मला काय कर. एक वेळ करी या दुःखाने घडे, एक वेळ करी या दुःखाने घडे, एक वेळ करी या दुःखाने घडे, एक वेळ करी या दुःखाने घडे. दुरिताचे डोळे उगवुनी, दुरिताचे डोळे उगवुनी, दुरिताचे डोळे उगवुनी, दुरिताचे डोळे उगवुनी. आठवीन पाय माझा नवस, 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 आठवीन पाय माझा नवस. या जीवाने जन्माला आल्यानंतर जन्माला येण्याच्या आधी मला काय केलं होतं, वचन दिलं होतं महाराज. पण जन्माला आल्यानंतर तो मात्र मला विसरला. मी स्वार्थापोटी माझ्याकडे सुख ठेवून घेतलेलं नाही अर्जुना. त्याचं कारण आहे, यदा कदाचित सुखाच्या प्राप्तीसाठी का होईना हा जीव माझ्याकडे येईल आणि निदान सुखासाठी तरी तो त्याच्या आईकडे येईल. माझं लेकरू माझ्याकडे यावं म्हणून मी काय केलं, सुख माझ्याकडे ठेवून घेतलंय. विठ्ठल विठ्ठल अर्जुनाला सांगितलं की सुख माझ्याकडे मी का ठेवून घेतले. अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारला, देवा आम्हाला सुखाचा पत्ता सांगा. भगवंतांनी सांगितलं, साचची पुढती वीरा जरी नये स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा कळो येता. अर्जुना सुखाची प्राप्ती जर करायची असेल ना तर सुख झोपेमध्ये आहे. कुठे सांगितलं, झोपेमध्ये. तुम्ही बघा, एखादा मनुष्य थकून आलेला असला की तो काय म्हणतो, आता मला सुखाने झोपू द्या. म्हणजे काय, सुख कुठे आहे, झोपेमध्ये. कारण झोपल्यानंतर मनुष्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विषय राहत नाही.
भगवंताने सांगितलं, अर्जुना सुख झोपेमध्ये आहे. देवा, जर झोपेमध्ये जर सुख असेल तर आम्हाला झोपूनच राहावं लागेल. देवा, आम्हाला झोपेतलं सुख नकोय, आम्हाला जागेपणी सुख पाहिजे. नेमके सुख म्हणजे काय? की ज्याला आदिही नसतो आणि अंतही नसतो, परंतु मृत्यूलोकात जन्माला आलेला मनुष्य हा विषयी इंद्रियापासून उत्पन्न झालेल्या सुखामध्ये काय होतो? रममान होतो. हे ही संस्पर्शजा भोगा दुःख योने वैवते आद्यंतवंत कौंतेय नते शुरमते बुधा. अर्जुना, मृत्यू सागरात जन्माला आलेला मनुष्य विषय आणि इंद्रियापासून उत्पन्न झालेल्या सुखामध्ये रममान होतो. माझ्या दृष्टीने विषय आणि इंद्रियापासून उत्पन्न झालेल्या सुखामध्ये रममान होणारा मनुष्य मूर्ख आहे. आणि कमी पडत असेल तर महामूर्ख म्हणा. विठ्ठल विठ्ठल. मग देवा, सुख कुठे आहे? सुखाची प्राप्ती करायची असेल ना अर्जुना, तर ते सुख माझ्या चरणाजवळ आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, किंवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सुखाचं आगर जे आहे ना ते माझ्याजवळ आहे. सुख वसे तेची ठाई बहुपाई संतांच्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सुखाच्या प्राप्तीसाठी आपण काय करतो? तळमळ करतो, धावपळ करतो. पण जुने लोक सांगायचे, धन संपत्ती पैसा हा एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून जास्त धन संपत्ती पैसा कमवून ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. जेवढं लागतं तेवढंच काय करा, कमवून ठेवा. माऊलींचं फार गोड वर्णन आहे. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुमारा छाया. न धरी विश्वास जैशी तरुवार छाया. तरु म्हणजे झाड आणि छाया म्हणजे सावली. ज्याप्रमाणे सकाळी बघितल्यानंतर झाडाची सावली एके ठिकाणी असते आणि संध्याकाळी बघितल्यानंतर तीच सावली दुसरीकडे असते, त्या पद्धतीने हे धन आहे महाराज. म्हणून जास्त धन पैसा लक्ष्मी कमवून ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. माऊलींचं वर्णन आहे. मग परमार्थामध्ये देखील विश्वास महत्वाचा आणि संसारामध्ये देखील विश्वास महत्वाचा. कसा? पतीचा आपल्या पत्नीवरती एवढा विश्वास असतो महाराज की 2 वेळचं जेवण करताना तो निसंकोचपणे जेवण करतो. पण यदा कदाचित जर त्याच्या मनामध्ये अशी शंका आली की आज हिचं आणि माझं भांडण झालेलं आहे आणि रागाच्या भरात जेवणामध्ये रोगरचे 2 थेंब टाकले तर ताटाची सांडून जायची अपरी, तो जेवण करणार नाही. पण महाराज विश्वास एवढा दृढ आहे, माझी पत्नी आहे आणि माझ्यासाठी कधीच वाईट चिंतणार नाही. म्हणजे काय? प्रपंचामध्ये देखील विश्वास महत्वाचा, परमार्थामध्ये देखील विश्वास महत्वाचा. आणि कुण्या साधकाला कळून चुकलं की दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा, मला परमार्थ करायचा आहे पण नेमकी मी विश्वास कुणावरती ठेवू? आणि त्या काळी त्या साधकाच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती पडली. कारण
वाराहती माप चाले सज्जनाचे वाराहती माप चाले सज्जनाचे वाराहती माप चाले सज्जनाचे माप चाले सज्जनाचे मुख त्यांचे नारायण त्याचे नारायण हरी रूप त्याचे नारायण वाराहती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्या साधकाच्या कानावर जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती पडली आणि साधक चालत चालत देहू गावामध्ये आला. एका गृहस्थाला विचारलं, का हो जगद्गुरु तुकोबराय कुठे राहतात? हो थोडं पुढे राहतात. पुढे चालत गेला. जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घडलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला महाराज. महाराजांनी विचारलं, कोण बाबा, कुठून आलास, काय काम काढलं? महाराज, मी फार दूरवरून आलो आहे. मला परमार्थ करायचा आहे, पण नेमके मी विश्वास कुणावरती ठेवू हा प्रश्न विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तुकोबरायांनी पाहिलं आणि सांगितलं, बाबा तुला ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर विश्वास ठेव. त्याने विचार केला, सरळ सरळ प्रश्नाचे उत्तर देणारे महाराज वाटत नाही. महाराज, अहो मी फार दूरवरून आलो आहे, मला परमार्थ करायचा आहे, नेमके मी विश्वास कुणावरती ठेवू हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. तुम्ही देखील पारमार्थिकच ना? हो. मग तुमचा विश्वास कुणावर असेल ना? आहे ना. मग तुमचा विश्वास ज्याच्यावर आहे तेवढं सांगा, म्हणजे आमचं काम भागेल. अभंगाचं प्रथम चरण. म्हणजे आमचं काम भागेल. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास, माझा विश्वास संतांच्या चरणावर आहे बाबा. जा. तरी देखील साधक त्या ठिकाणाहून गेला नाही. त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसली. महाराज, आम्हाला एक शंका आहे. शंका? आणि कसली? महाराज, तुम्ही संत आणि तुमचा विश्वास देखील संतांवर, यात काही नवल नाही का? अरे, त्या पार्टीतल्या लोकांचा विश्वास, त्या पार्टीतल्या पुढाऱ्यावरती विश्वास असायला काही पेपरात देण्याची गोष्ट आहे का? तसं संतांचा विश्वास संतांवरती नवल नाही, देवाचा विश्वास संतांवरती विशेष नाही, समाजाचा विश्वास संतांवरती वैशिष्ट्य नाही, राक्षसांचा विश्वास देखील संतांवर आहे. विठ्ठल विठ्ठल. राक्षसांचा विश्वास देखील संतांवर म्हणे. हो, याला काही आधार आहे ना. मंदोदरीला स्वप्न पडलं. स्वप्न. मंदोदरी बोले रावणापती, स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनु वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला, दोघे धनुर्धर वीर बांधर, दोघे धनुर्धर
मंदोदरीला स्वप्न पडलं महाराज. आणि मंदोदरी रावणाजवळ गेली. स्वामी थोडा ऐकू द्या. स्वामी, आज मध्यरात्री मला फार विचित्र स्वप्न पडलं. रावणाने मंदोदरीला पाहिलं आणि रावण हसला. सपने सपने तो आते रहते हे मंदोदरी. अहो तसं नाही, फार विचित्र स्वप्न पडलं. बरं, काय बघितलं स्वप्नामध्ये? स्वामी, स्वप्नामध्ये मी वानर बघितली, वानर. रावण पुन्हा हसला. बंदर आने दो अंदर. मंदोदरी, हम बंदरों से डरते नहीं, बंदरों को हम खा जाते हैं. अहो तसं नाही, एक वानर नाही बघितलं, अनेक वानर बघितली. बरं, अजून काय बघितलं? अहो 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान बंधू कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात पाहिला. बरं, अजून काय बघितलं? अहो लंकेचा धूर होताना बघितला. मग रावण सुद्धा घाबरला. मंदोदरी, तुला काय वाटतं मी नेमकी काय करायला पाहिजे? ऐकाल माझं? हो सांग तर. ऐकाल माझं? अगं सांग तर. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपलं राज्य सुरक्षित राहावं, तर प्रभू रामचंद्रांना काय करा? शरण जा. मग रावण रागवला. निदडा नवे रघुनाथ, तेथ वानरांचा आश्रय इथं. वानरांच्या बळावर उड्या मारणारा तो श्रीराम, आणि तू सांगते मी त्याला शरण जाऊ? मेलो तरी चालेल, पण त्याला शरण जाणार नाही. लोक काय म्हणतील? मंदोदरीला एकांत वासामध्ये रावण घेऊन गेला आणि गुह्य गुप्त गोष्टी सांगू लागला. मंदोदरे, तू सांगते असं नाही, अनेक मोठमोठे सल्लागार सांगतात सरकार शरण जा. पण मी शरण का जात नाही हे सांगण्यासाठी मी तुला एकांत वासामध्ये आणले. स्वामी, का शरण जात नाही? ऐक तर. एकदा अरण्यातून प्रवास करत असताना मला नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींच्या चरणावर विनम्र अभिवादन केलं आणि मी नारदांना प्रश्न विचारला. नारदा, काय रावणा, मला प्रभू रामचंद्रांची प्राप्ती होईल का? हो, जरूर होईल. काय करावं लागेल? उपाय सांगितला. मुख्य वैर का अनन्य भजन, मुख्य वैर का अनन्य भजन, मुख्य वैर का अनन्य भजन, मुख्य वैर का अनन्य भजन. पावावया श्रीराम चरण, पावावया श्रीराम चरण. मुख्य वैर का अनन्य भजन, मुख्य वैर का अनन्य भजन. पावावया श्रीराम चरण, पावावया श्रीराम चरण. मुख्य वैर का अनन्य भजन. रावणा, प्रभू रामचंद्रांची जर तुला प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर तुला भजन करावं लागेल. भजन? रावणाने नारदांना पाहिलं आणि सांगितलं. अहो, आमचा लहाना भाऊ बिभीषण पहाटे काकडा करतो, त्यानेच तर डोकं उठलंय आमचं. भजनाचं आणि आमचं जमायचंच नाही. दुसरा उपाय सांगा. दुसरा उपाय सांगितला. मुख्य वैर्याचे कारण करावे गेदारा. प्रभू रामचंद्रांची जर तुला प्राप्ती करून घ्यायची असेल ना रावणा, तर त्यांची पत्नी चोरून आण. कुणाची? प्रभू रामचंद्रांची. आणि मग मी पंचवटीला गेलो साधूच्या वेशामध्ये. भिक्षाम देहि, मी सीता मातेला भिक्षा मागितली. आणि रावणाने मला सांगितलं होतं, नारदाने मला सांगितलं होतं, रावणा तुला एकट्याचं कल्याण करायचं की सर्व कुळाचं? मी सर्व कुळाचं कल्याण करायचं सांगितलं. मंदोदरे, मी आपलपोट्या नाही. जर मी आपलपोट्या असतो ना, तर पंचवटीमध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या बाणाने मी ठार मारलो गेलो असतो आणि स्वतःचं मी कल्याण करून घेतलं असतं. पण सकळ कुळाच्या उद्धारणार्थ सीता चोरून आणली, म्हणून सकळ कुळाच्या उद्धारणार्थ मी काय केलं आहे? सीता मातेचं हरण केलं आहे. मंदोदरी, प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यापुढे मी वाळलेल्या काडीप्रमाणे देखील नाही, पण त्यांना मी शरण का जात नाही त्याचं हे कारण आहे. मोठमोठे सल्लागार सांगतात सरकार शरण जा, त्यांच्यावर माझा विश्वास नाही. सूर्याला जिंकणारा पुत्र माझा इंद्रजित, तो देखील सांगतोय बाबा शरण जा, त्याच्यावर देखील माझा विश्वास नाही.
कुंभकर्णासारखा बलवान बंधू माझा तो देखील सांगतोय दादा शरण जा, त्याच्यावर देखील विश्वास नाही. सत्पुरुष विभीषण भाऊ माझा तो देखील सांगतोय दादा शरण जा, त्याच्यावर देखील विश्वास नाही. वाईट वाटून घेऊ नको, तू अर्धांगिनी आहेस माझी, तू देखील सांगतेस सरकार शरण जा, पण तुझ्यावर देखील विश्वास नाही. अहो मग विश्वास कुणावर आहे? त्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्या प्रभू रामचंद्रांची मला प्राप्ती करायची आहे ना, त्यांच्यावर देखील माझा विश्वास नाही. अहो मग नेमकी तुमचा विश्वास कुणावर आहे? माझा विश्वास नारद वचनी विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. माझा विश्वास नारद वचने विश्वास, माझा विश्वास नारदावर आहे, नारदावर. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत संतांचा विश्वास संतांवरती विशेष नाही, समाजाचा विश्वास संतांवरती नवल नाही, देवाचा विश्वास संतांवरती वैशिष्ट्य नाही, राक्षसांचा विश्वास देखील संतांवर आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज समजलं आम्हाला. विश्वास कुणावर ठेवायचा? संतांच्या चरणावर. अरे बाबा नुसता विश्वास नाही, मग सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास, बाबा माझा नुसता विश्वास नाही, मी सर्व भावाने त्यांचं दास्यत्व स्वीकारले आहे. सर्व भावाने म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने. काही कायेने दास असतात, काही वाचेने दास असतात, काही काया वाचेने दास असतात, मात्र मनाने दास नसतात. कसं? जेव्हा आपण भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरात जातो आणि पायात 500 रुपयाचं नवीन चप्पल जर घातलेली असली, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं पादत्राणे या ठिकाणी काढा. काय करतो मग? त्या ठिकाणी नवीन पायातली चप्पल काढून ठेवतो. भगवंताच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जातो, भगवंतासमोर हात जोडून उभं राहतो, पण चिंतन काय असतं हो? देवा, हे देवा, माझं तोंड तुझ्याकडे, तुझं मात्र माझ्या बाहेर काढलेल्या जोड्यावर. मग काय? दर्शन होईपर्यंत तेवढं चपलावर काय करा, लक्ष ठेवा. म्हणजे काय हो? कायेने भगवंताच्या समोर आहे, वाचेने भगवंताच्या समोर आहे, पण मनाने मात्र बाहेर काढलेल्या जोड्यावर. विठ्ठल विठ्ठल तसं नाही बाबा, मी कायेने, वाचेने आणि मनाने त्यांचा दास झालेलो आहे. अहो तुम्ही दास झाले मान्य आहे, परंतु 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 9 श्रीमद भागवत कथेचे निर्माते असणारे नमस्तुते व्यास विशाल बुद्धे, व्यास महर्षींनी सांगितलं हे 5 जण जिवंत असून देखील मेल्यात जमा. कोणते? दरिद्री, व्याधीग्रस्त, मूर्ख, प्रवासी आणि 5वा सांगितला नित्यसेवका. जिवंत असून देखील मेल्यात जमा. दरिद्री, दरिद्रासारखं दुःख नाही आणि संत भेटल्यासारखं सुख नाही. जिवंत असून देखील काय आहे? मेल्यात जमा. नंतर सांगितलं व्याधीग्रस्त. कितीही साखर कारखान्याचा मालक असला तरी साखर गोड आहे की कडू ही बघता येत नाही. कारण काय?
व्याधीग्रस्त जिवंत असून देखील मेला जमा. प्रवासी प्रवासाला गेला आणि परत आला तर तो आपला, नाही तर काय मेल्यातच जमा. आणि 5वं सांगितलं दास आणि सेवक यामध्ये फरक काय? मोलाने चाकरी करता चाकर म्हणती तत्वता, मोल न घेता चाकरी करता उपकारक म्हणती तया विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटचा सांगितला मूर्ख. आता मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग नेमकी मूर्ख कसा ओळखावा याचे देखील 5 लक्षणं सांगितले. मूर्खस्य पंचचिन्हानी 5 लक्षणं सांगितले. गर्व, दुर्वचन, क्रोधस्य, दृढवादस्य, परवाक्येषु अनादराः. इतरांच्या बोलण्याचा नेहमी अनादर करणे मूर्खाचं लक्षण. विनाकारणचा गर्व मूर्खाचं लक्षण आहे. विनाकारण वाद घालणे मूर्खाचं लक्षण. आणि राग, क्रोधस्य, राग मूर्खाचं लक्षण नाही. मग विनाकारणचा राग हे मूर्खाचं लक्षण आहे. अहो, आमच्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर गोपीचंदनवाले असते ना, तर कारगिलच्या सीमेवर शत्रूंना अडवणार कोण? आमच्या शूरवीर जवानांच्या खांद्यावरती बंदूक आहे म्हणून तर आमच्या कपाळाचं कुंकू, आमच्या कपाळाचं चंदन सुरक्षित आहे. ज्यावेळी आमचे शूरवीर जवान छातीवरती गोळी झेलतात तेव्हा आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी होते. जब देश में थी दिवाली वो झेल रहे थे गोली, जब हम बैठी थी घरों में, जब हम बैठी थी घरों वो झेल रहे थे गोली, थे धन्य जवान अपने, थे धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. आमच्या शूरवीर जवानांच्या खांद्यावर बंदूक आहे ना, म्हणून तर आमच्या कपाळाचं चंदन, आमच्या कपाळाचं कुंकू सुरक्षित आहे. एकदा का त्यांनी बंदूक ठेवली रे ठेवली की आमच्या कपाळाचं कुंकू, आमच्या कपाळाचं चंदन मिटलंच समजा. विठ्ठल विठ्ठल. मग काय, राग मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारणचा राग हे मूर्खाचं लक्षण आहे. बाबा, मी सर्व भावाने त्यांचं दास्यत्व स्वीकारलं आहे. दास्यत्व स्वीकारलं कुणी? आमच्या जनाबाईंनी, आमच्या तुकाराम महाराजांनी. दास्यत्व स्वीकारलं आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी. दास्यत्व स्वीकारलं आमच्या ज्ञानोबा महाराजांनी. नवे दास्यत्व स्वीकारलं आमच्या हनुमंतरायाने. विठ्ठल विठ्ठल. हो, प्रभू रामचंद्रांच्या भरलेल्या सभेमध्ये विभीषणने हनुमंतरायांना प्रश्न विचारला, ए बजरंगी, क्या तेरे मन में भी राम है? त्यावेळी हनुमंतरायांनी प्रतिउत्तर दिलं, नहीं चला बाण व्यंग के ये विभीषण, ताना न सह पाऊं, क्यों तोड़ी है ये माला तुझे लंकापति बतलाऊं, मुझ में भी है तुझ में भी है, सब में है समझाओ, ए लंकापति विभीषण ले देख तुझको आज समझा. और वीर बजरंग बली ने सीना फाड़ा और बोले, ले देख, जय श्री राम. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे
शक्ति है सबको बतला दिया, भक्ति में सबको बतला दिया, भक्ति में सबको बतला दिया। कोई सुख ना सागर के मीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने दास्यत्व स्वीकारलं ते आमच्या हनुमंतरायांनी. भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं म्हणून भगवंतानी हनुमंतरायांच्या हृदयामध्ये काय केलं, स्थान घेतलं. संसाराचं दास्यत्व जर स्वीकारलं ना तर संसारामध्ये नेहमी मालकाला मी मालकच असावा असं वाटतं आणि हा माझा नोकर असावा असं वाटतं. पण परमार्थामध्ये संतांचं दास्यत्व जर तुम्ही स्वीकाराल तेव्हा भक्ती करता करता केव्हा तुम्ही मालक होऊन जाता हे देखील तुम्हाला समजत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान जर कुणाचं असेल ना तर ते आमच्या हनुमंतरायांचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील हनुमंतरायांना प्रश्न विचारला, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. भगवंताने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील हनुमंतरायांना प्रश्न विचारला, हनुमंतराया भक्तीच्या वाटा नेमकी काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. एवढं भक्तीमध्ये काय आहे, ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विश्वास ठेवायचा संतांच्या चरणावर आणि दास्यत्व स्वीकारायचं तेही संतांचं. पण महाराज याला कारण काय, अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित करती सगळं, 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 तेची माझे संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा आणि दास्यत्व स्वीकारायचं तेही संतांचं. कारण सांगितलं, तेची माझे हित करीती सकळ. का हो तुकाराम महाराज, तुम्ही ते माझं हित असेही म्हणू शकले असते, परंतु त्या ठिकाणी तुम्ही चकारात्मक वापरला म्हणजे तेच तुमचं हित करू शकतात. कोण? संत. देव देखील तुमचं हित करू शकत नाही आणि आई वडील देखील तुमचं हित करू शकत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जाणे माऊलीचं चित्त म्हटलेलं नाही, वाहे माऊलीचं चित्त म्हणजे काय, आई वडील देखील तुमचं हित करू शकत नाही. हित करणारं एकमेव ठिकाण कोण असेल तर ते संत आहे. विठ्ठल विठ्ठल ते आई वडील होते पण संत होते महाराज. आळंदीमध्ये आमचे ज्ञानराज माऊली ज्यावेळेस भिक्षा मागायला जात होते ना
त्यावेळी आळंदीमधले लोक आमच्या माऊलींना म्हणायचे, हे ज्ञाना, सकाळी सकाळी आळंदीमध्ये येत जाऊ नका. संन्याशाची मुलं आहात तुम्ही. सकाळी सकाळी जर तुमचं तोंड बघितलं ना तर दिवस खराब जातो. अहो, आज आमच्या माऊलींचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात करणारे लोक आहे, पण त्या काळी आमच्या माऊलींना उनदुन बोलणारेही लोक होते. अहो, झोळीतलं पीठ काढावं आणि खाली टाकावं आणि जोड्या सहित रगडणाऱ्या जाती होत्या महाराज. आज आळंदीमध्ये गेल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी धक्काबुक्की होते, पण कधी काळी आमच्या माऊलींना धक्काबुक्की करणारे लोक होते. माऊलींच्या झोळीतलं पीठ काढलं आणि खाली टाकलं आणि जोड्या सहित रगडलं. माऊलींनी प्रतिउत्तर दिलं नाही. जड अंतःकरणाने घरी आले महाराज. माऊली रडत होत्या. आई होते महाराज, पण संत होते. रखुमाई मातेनं विचारलं, माऊली काय झालं रडायला? आई, अगं झोळीतलं पीठ काढलं, जमिनीवर टाकलं आणि जोड्यासहित रगडलं. संन्याशाची मुलं ऐकण्याला कानाला गोड वाटायला लागलं होतं, पण आता पोटावर देखील लोक लात मारायला लागले. गाई, ह्या पोटातल्या भुकेला कोण श्रीमंत आणि कोण गरीब हे कळत नाही. कोण कनिष्ठ आणि कोण श्रेष्ठ हेही समजत नाही. आणि संन्याशाची मुलं हे देखील त्या आगेला माहीत नसतं. पोटातल्या भुकेला आगेला फक्त अन्न मिळावं हीच अपेक्षा. पण आता लोक आमच्या पोटावर देखील मारायला लागले. आई, नेमकी आमची चुकी तरी काय? काय केलंय आम्ही असं? माऊली रडत होत्या. रखुमाई मातेला अश्रू अनावर झाले महाराज, पण दाबून ठेवले. संत होते महाराज. माऊलींना जवळ घेतलं, पदराने डोळे पुसले, मायेचा हात फिरवला आणि सांगितलं, माऊली, टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. म्हणून आज तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागणार आहे. भविष्यामध्ये तुम्ही जे लोक त्रस्त आहे, दुःखी आहे, त्यांच्यासाठी एक आदर्श ठरणार आहात. म्हणून आज तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. माऊलींची समजूत घातली महाराज आणि चारही भावंडांना झोपी घातलं. धावत पळत देवघराजवळ आल्या. विठ्ठलपंत त्या ठिकाणी बसलेले होते. रुक्मिणी म्हणाल्या, स्वामी, लेकरांची हाल नाही पाहतो. अहो, चुकी आपली, पण त्या लेकरांची काय चुकी आहे? त्यांना का त्रास देतात हे लोक? नाही सहन होत मला. तुम्ही धर्मपंडितांकडे जा आणि न्याय मागा. संत होते महाराज. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत पैठणला गेले. धर्मपंडितांना न्याय मागितला. आम्हाला आमची चुकी मान्य आहे, आम्ही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत, पण समाजाने आमच्या लेकरांना स्वीकारलं पाहिजे. अनेक ग्रंथ चालले, अनेक पोथी पुराण चालले आणि एकच उपाय निघाला, देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागणार, तुम्हाला मरावं लागणार. ऐकल्यानंतर विठ्ठलपंतांचा श्वासच थांबला. पण स्वतःला आवरून सांगितलं, जर समाज आमच्या लेकरांना स्वीकारत असेल ना, तर आम्ही मरायला देखील तयार आहोत. घरी आले. रुक्मिणीने विचारलं, स्वामी, काय उपाय सांगितला सांगा. रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. मरावं लागेल आपल्याला. जर समाजाने आपल्या लेकरांना स्वीकारावं जर असं वाटत असेल ना, तर आपल्याला मरावं लागेल. मरावं लागेल स्वामी? हो, तयार आहे, पण लेकरांची हाल नाही पाहवत. देवघराजवळ आल्या आणि रडू लागल्या, विठ्ठला, ह्या लेकरांना सोडून कसं जाऊ? किती लहान निरागस लेकरं आहेत. आईवडिलांची छाया निघून जाईल रे. त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणींनी गोडधोड जेवण बनवलं, लेकरांना जेवू घातलं, मायेचा हात पसरवला आणि पहाटची वेळ झाली, जाण्याची वेळ झाली.
रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे, विठ्ठलवंतांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे। लेकरांवर एक नजर टाकली आणि सांगितलं, स्वामी मला एकदा फक्त भगवंताचं दर्शन घेऊ द्या। देव घराजवळ आल्या, रडू लागल्या, विठ्ठला आतापर्यंत ह्या लेकरांना आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कुणी नव्हतं रे, आता आम्ही निघून जाणार आहोत, ह्या लेकरांची तू काळजी घे, तू ह्या लेकरांची माय हो, तू ह्या लेकरांचा बाप हो, त्यांना काय दुःख असेल, काय अडचणी असेल त्याचं निवारण करतो विठ्ठला, आम्ही जात आहोत। आता तळमळू लागली ती माता, रडू लागली माता, कासावीस प्राण मन तळमळी, 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 कासावीस प्राण मन जननी शोभता गालावरून हात फिरवून आई पोटाशी धरते मुक्ताई माझी ज्ञाना माझा सोपान माझे निवृत्ती माझे झाले परकेसार आईचे मन रहिवरते नाना माऊली लहान माझी मुक्ताईला ज्ञान रे माऊली ज्ञान रे माऊली कासावीस मन तळमळी, कासावीस प्राण
वडील होते तर होते महाराज, संत होते. लेकरांच्या हितासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं महाराज. म्हणजे काय? हित फक्त संतच करू शकतात. विठाल विठाल आणि संतांनी जर आपलं हित केलं ना तर भगवंताला आपल्यावरती कृपाही करावीच लागते. कसं? चला गोकुळामध्ये जाऊ. यमुनेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्णाने सर्व बालगोपाळ क्रीडा करत आहे. खेळून खेळून थकले आणि किती वाजले? दुपारचे 12 वाजले आणि सर्वांना भुका लागल्या. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे ते सुख. देवा आता खेळ थांबवा, आम्हाला भुका लागल्यात. भगवंताने सांगितलं ठीक आहे. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या उघडल्या. भगवंताने प्रत्येकाची शिदोरी पाहिली. कढण, ताक, पिठलं, मीठ, मिरची, लसूण, कोथिंबीर. आणि भगवंत नाराज झाले. अरे काय आणलं रे हे? काय झालं देवा? माझे आहे तैसे पाही, नाही तरी घरा जाय, चोरून आणावे माय नवनीत हे. माझी जशी शिदोरी आहे ना तशी शिदोरी घेऊन या, नाही तर आपापल्या घरी परत जा. आणि त्यातला एक फाटक्या धोत्रातला बाळगोपाळ उठून उभा राहिला. रडत होता. आता गल्या मी येईन तुमत्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमत्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमत्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमत्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमत्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, येईन तुमच्या संगतील बा, येईन तुमच्या संगतील बा, येईन तुमच्या संगतील बा. तुमच्या संगतीला बा, येईन तुमच्या संगतीला बा, येईन तुमच्या संगतीला बा, येईन तुमच्या संगतील बा, येईन तुमच्या संगतील बा, येईन तुमच्या संगतील बा. दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतीला बा, दाईबा कितना. आता गल्या मी येईन तुमच्या संगतीला बा. हे कितना. आम्ही नाही आहेत तुमच्या समोर. अरे पण झालं काय? काय झालं? एक दिवशी यशोदे माईनं लोण्याचा गोला केला ले बा, यशोदेबाईनं लोण्याचा गोळा केला रे बा, एक दिवशी यशोदे माईनं लोण्याचा गोला केला ले बा. एक दिवशी यशोदेबाईनं लोण्याचा गोळा केला रे बा. एक दिवशी काय झालं? तुझ्या माईनं लोण्याचा गोळा केला. लोण्याचा. बरं काय झालं? काय झालं? हमद्या बोलांना पक पक दिला, मलाच गोला दिला ले बा. तुमच्या पोल्याला पक पक दिला, मलाच गोळा दिला रे बा. हमद्या बोलांना पक 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 पक, समद्या बोलांना, समद्या बोलांना पक पक दिला, मलाच गोला दिला ले बा. तुमच्या पोल्याला पक पक दिला, मलाच गोळा दिला रे बा. मी तर मागाया गेलो ले बा, मलाच मुतकुनी धरलं ले बा. मी जमाया गेलो रे बा, मलाच मुतकुन धरलं रे बा. मी तर मागाया गेलो ले बा, मलाच मुतकुनी धरलं ले बा. मी जमाया गेलो रे बा, मलाच मुतकुन धरलं रे बा. दुब 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 मारलं ले बा, बुद 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 लल्लो ले बा. दुब 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 मारलं रे बा, बुद 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 लल्लं रे बा. दुब 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 मारलं ले बा, बुद 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 लल्लो ले बा. दुब 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 मारलं रे बा, बुद 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 लल्लं रे बा. दाईबा कितना. आता गल्या येईन तुमच्या संगतील बा, दाईबा कितना. आता
होता तो बाळगोपाळ आणि बोबडा होता म्हणून असं बोलत होता. कृष्णा, अरे तुम्ही श्रीमंत आम्ही गरीब, तुमच्यासारखी शिदुरी आम्ही कुठून आणावी? सांग रे कोठून आणावे गोपाळ आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार. तुमच्यासारखी शिदुरी आम्ही आणू नाही शकत देवा. आणि हे दुःख त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज बालगोपाळांच्या रूपामध्ये उपस्थित होते. उठून उभे झाले आणि भगवंताला बोलू लागले, देवा काय म्हणताय तुम्ही? पटताय का तुम्हाला? कुणाच्या घरी जायचं आम्ही? घर आहे का आम्हाला? भगवंताने सांगितलं, नाही तुकोबा महाराज, तुम्हाला नाही, ही वशिला माझी चालणार नाही देवा. मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मध्यस्थी केली, संतांनी मध्यस्थी केली आणि भगवंतांनी सर्व बालगोपाळांवरती आपली कृपा केली. विठ्ठल 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 एकदा सांप्रदायिक भजन घेऊन सर्वांनी हात वरती करायचे, मुखाने नामस्मरण करायचे. विठोबा रखुमाई, अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. संत आमच्यासाठी एवढं करतात. अहो एवढंच नाही, थकलेल्या साधकाला धीर द्यायचं काम देखील संतच करतात. अभंगाचं 3रं चरण. भागल्या माझ महातीला गाडी, भागल्या माझ महातीला गाडी, भागल्या माझ महातीला गाडी, भागल्या माझ महातीला गाडी. त्याची आणि गाडी सेवा, त्याची आणि जोडी सेवा, त्याची माझे हित करती सदा, त्याची माझे हित करती सदा, त्याची माझे हित करती सदा, त्याची माझे हित करती सदा.
आमच्यासाठी एवढं करतात महाराज मग नेमके आमचं कर्तव्य काय आहे की आम्ही त्यांच्यासाठी काय करावं तू का म्हणे सेविना आवडी 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 तू का म्हणे सेविना वचन न मोडी वचन न मोडी बोलिले तेची माझी हिता करीते सकळ तेची माझी हिता करीते सकळ वचन मोडी मोडी घेते तेचे माझे हित करती सकळ तेचे माझे हित करती सकळ तेने हा गोपाळ तेने हा गोपाळ कृपाकारी तेची माझी हिता करीते सकळ तेची माझी हिता करीते सकळ तेने हा गोपाळ तेने हा गोपाळ कृपा तेने माझे हित करती सकळ तेने माझे हित करती सकळ संत आमच्यासाठी एवढं करतात मग नेमके आमचं कर्तव्य काय तर संतांनी सांगितलेला जो काही मार्ग आहे जे काही वचन आहे त्याचा भंग आपल्याकडनं होऊ नये हे कर्तव्य आपलं आहे संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे एकदा त्या संतांचा आपल्याला सर्वांना जयघोष करायचा आहे सर्वांनी हात वरती करायचे